हुंड्याची मी बळी ठरले मनाला झाल्या वेदना, अश्रूंचा बांध फुटला, जगण्याची आस संपली. तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहिला की मुलगी म्हणून जन्म घेतला, हाच काय तो माझा गुन्हा? कोण लढेल माझ्यासाठी, कोण देईल न्याय मला? हा जो हुंडाबळीचा समाजावर चढलेला या हुंडाबळीच्या भूताचा कधीतरी नायनाट होईल का? हा असा प्रश्न प्रत्येक विवाहित मुलीच्या मनात आज पिंगा घालतो आहे. कारण वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण नुकतंच ताजं असताना, अजूनही तिचे आईवडील त्याच्यातून सावरलेले नसताना, समाज मन देखील आज हळहळत असताना पुन्हा एकदा पुण्यामध्ये हुंडाबळी एका मुलीचा जातो. केवळ 20 लाखांच्या लालसेपोटी तिचे सासरचे मंडळी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करतात. खरं तर ती आत्महत्या नसते, ती हत्याच असते. मनाची आणि शरीराची दोन्हीही हत्या केली जाते आणि त्यानंतरच ती मुलगी आत्महत्येचा प्रयत्न करते. खरं पाहायला गेलं तर स्नेहा झंगडे या 25 वर्ष विवाहितेनं नुकतंच आपलं जीवन संपवलं. ही घटना ऐकल्यावरती मनाला वेदनाही झाला, त्रासही झाला, पण समाज मात्र सुधारण्याचं नाव घेत नाही. खरं पाहायला गेलं तर हुंडाबळीचे कायदे अधिक कडक करणं आवश्यक आहे. हे लुळे पांगळे कायदे आपल्या मुलींना काय वाचवणार आहेत? यासाठी खरं पाहायला गेलं तर अधिक कडक कायदे करून त्याची पुरेपूर अंमलबजावणी ही झाली पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीस, आपण गृहमंत्री आहात. या अशी प्रकरणं सर्रास जर घडत असतील तर शिकलेल्या सवरलेल्या मुली आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या मुली कशा बरं वाचवायच्या? हा प्रश्न आज समाजात पुन्हा एकदा उभा ठाकलेला आहे. याच्यावरती ठोस आणि कडक उपाययोजना झाल्या पाहिजेत की पुन्हा अशी प्रकरणं घडता कामा नये. कारण ती मुलगी सुद्धा कुणाची तरी एक आई असते, कुणाची तरी बहीण असते. आणि असं असताना जर केवळ हुंड्यासाठी अशा पद्धतीने छळ होणार असेल तर हे समाजासाठी लांछनास्पद आहे. समाजाची ही नीतिमत्ता बदलणं गरजेचं आहे आणि ते केवळ कठोर कायद्यातूनच घडणार आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना या माध्यमातून आवाहन आहे, विनंती आहे की अशा या प्रकरणांमध्ये तुम्ही लक्ष घाला, तसे आदेश द्या आणि या लोकांना फासावरती लटकवा. यांना कुठलीही दया मया काहीच मिळता कामा नये. यांना केवळ फाशीची शिक्षा हाच एकमेव उपाय आहे. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.